छत्रपती संभाजीनगरच्या MIDC परिसरात असलेल्या खवड्या डोंगराहून पडून एकाच कुटुंबातील 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। 21 ऑगस्ट 2026 रोजी घडलेल्या त्या घटनेने मोठी खळबळ उडाली। देशभरात याची चर्चा झाली। कुणाल चांदगुडे 19 वर्षीय यानं आयफोनच्या हट्टासाठी हे केल्याचं सांगितलं गेलं। कुणाल याला वाचवण्यात त्याचे वडीलही त्याच्यासोबत पडले। हे पाहून मागे आईनंही उडी घेतली। पूर्ण कुटुंब क्षणात संपलं। वडील मुरलीधर चांदगुडे वय 48 आणि संगीता चांदगुडे अशी त्यांची नावं आहेत। कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचं स्पष्ट झालंय। या दरम्यान गंभीर आरोप केले जात आहेत। कुणालच्या आई वडिलांनी 20 वर्षांपूर्वी लव्ह मॅरेज केलं, मात्र मुरलीधर यांच्या कुटुंबियांना हे लग्न मान्य नव्हतं। दोन्हीही बाजूंनी आरोप केले जात आहेत। कुणालचे वडील काही दिवसांपासून त्यांच्या सोबत राहत नसल्यानं कुणाल यानं हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जातंय। याच दरम्यान आता कुणालच्या मावशीनं मोठा खुलासा केलाय। नक्की काय घडलं आणि कुणाल खवड्या डोंगरावर कशाला गेला होता हे त्यांनी सांगितलं। दाजीमध्ये कुणालचा खूप जास्त जीव होता। ते सोडून गेल्यानं तो तणावात होता। 2025 मध्येही खवड्या डोंगरावर कुणाल जीवन संपवण्यासाठी गेल्याचं सांगितलं जातंय, पण तसं नव्हतं। त्यावेळी कुणाल हा खवड्या डोंगरावर फिरण्यासाठी गेला होता। त्यानं त्यावेळी त्याच्या आईला मेसेज केला, मी फिरायला जात आहे, संध्याकाळपर्यंत परत येईन। पण माझ्या बहिणीनं ते मेसेज बघितलं नाही। ती सरळ पोलीस ठाण्यात पोहोचली। मात्र रात्री 11 वाजता पोलिसांनी ते मेसेज बघितले। त्यावेळी तो खवड्या डोंगरावर आयुष्य संपवण्यासाठी नाही तर नाराज असल्यानं फिरण्यासाठी गेला होता। मला वाटलं की यावेळीही त्याला तसंच करायचं होतं। कदाचित तो यावेळीही फिरायला गेला असावा। चांदगुडे कुटुंबात वाद होते हे स्पष्ट झालंय। कुणालचे वडील मागील काही दिवसांपासून त्यांच्यापासून दूर राहत होते। कुणालची आई ही नंदेवर आरोप करत होती, मात्र नंदेनं सांगितलं की तो आमच्याकडे राहत नव्हता। त्याला घरातून बाहेर काढण्यात आल्यानंतर तो गाडीमध्येही राहत असायचा आणि झोपत असायचा।